हातचा राखून खेळले तर राजकारण लाँग टर्म खेळता येतं. जुने आणि मुत्सद्दी राजकारणी नेते आजही त्यांचा हातचा राखून ठेवतात आणि वेळेप्रसंगीच तो हातचा बाहेर काढतात. पंकजा मुंडे म्हणाल्या की गुलामगिरीमध्ये जे गॅजेट होतं ते गुलामगिरीतील गॅजेट तुम्ही आत्ता स्वतंत्र भारतामध्ये, स्वतंत्र राज्यामध्ये कसं लागू करू शकता? हैदराबाद गॅजेटरवरती पंकजा मुंडे यांची भूमिका काय? या प्रश्नावरती अनेक दिवस बातम्या झाल्या. बातम्यांच्या हेडलाईन्स बदल्याल. पंकजा मुंडे चुप्पी साधून होत्या तोपर्यंत पंकजा मुंड्यांबाबत नॅरेटिव्ह दोन्ही बाजूनी होता. मराठा समाज थेट विरोधात गेला नव्हता आणि ओबीसी समाज थेट पंकजा मुंडेंवरती तोंडसुखही घेत नव्हता. मात्र 2 ऑक्टोबरचा दसरा मेळावा लक्षात घेऊन पंकजा मुंडेंनी राखीव हातचा बाहेर काढला आणि गुलामगिरीतील गॅजेट स्वतंत्र भारतामध्ये कसं लागू करता येऊ शकतं असा प्रश्न जो पंकजा मुंडेंनी उपस्थित केलाय, त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी जरांगेंना मुद्दा मिळाला. सावरगाव घाट आणि नारायणगड अशा 2 ठिकाणी 2 दसरा मेळावे होणार. नारायणगडावरती मनोज जरांगे असणार आहेत, तर तिकडे भगवानगडावरती पंकजा मुंडे असणार. पंकजा मुंडेंच्या सभेला येणाऱ्या लोकगर्दी ही सगळी जवळपास ओबीसी, नारायणगडावरती येणारी गर्दी ही जवळपास सगळी मराठा समाजाची. त्यामुळे दोन्ही गडांवरती कोणाची किती गर्दी होती हा तर मुद्दा असणार आहे. उभ्या महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठवाड्यात शेतीचं झालेलं अतोनात नुकसान, महापुराची परिस्थिती, पावसाची सगळी असणारी भयावह परिस्थिती, लोकांचे संसार उघड्यावर पडलेत आणि त्यामुळे या दोन्हीही दसरा मेळाव्यांमध्ये मराठवाड्यासाठी हे दोन्ही नेते काही वेगळी मदत देत आहेत की नाही हेही पाहण्यासारखं असणार आहे. आणि त्या व्यतिरिक्त मुद्दा असणार आहे तो म्हणजे मनोज जरंगे विरुद्ध मुंडे या वॉरचे. छगन भुजबळ, लक्ष्मण हाके, विजय वडेट्टीवार यांनी हैदराबाद गॅजेटर विरोधात थेट स्टँड घेतला होता. एकतर त्या GR मध्ये बदल करा किंवा मग तो GRच रद्द करा अशी भूमिका घेतली. मात्र बीडमधील ओबीसी नेत्या म्हणून समोर येणाऱ्या पंकजा मुंडे शांत होत्या. राम शिंदे शांत होते. धनंजय मुंडे शांत होते. त्यातील पंकजा मुंडे मात्र आता बोलू लागल्यात. पंकजा मुंडेंनी बोलण्याचा टाइम चुकीचा निवडला काय असा प्रश्न तयार होत आहे. कदाचित दसरा मेळाव्यामध्ये आणखी जोश भरावा म्हणून केलेलं हे विधान पंकजा मुंडेंचा आवाका संकुचित करणार तर नाही ना? म्हणजे विचार करा, लोकसभा निवडणुकीमध्ये बीडमधून मुंडेंना चॅलेंज देण्यासाठी कधी कोणी नव्हतंही आणि कधी कोणी नसेलही अशा पद्धतीचं वातावरण होतं. प्रीतम मुंडे सलग 2 टर्मला निवडून आलेल्या होत्या. त्या प्रीतम मुंडेंचं तिकीट कापलं जातं विद्यमान खासदार असताना सुद्धा. आता सखी बहीणच खासदार होत्या. त्यामुळे पंकजा मुंडेंना बीड लोकसभेमध्ये जेव्हा तिकीट दिलं गेलं त्यावेळी विरोधातही काही बोलता येईना आणि आम्ही अमुक करू तमुक करू असं म्हणताही येईना. एक मुद्दा होता रेल्वेचा. तो रेल्वेचा मुद्दाही प्रीतम मुंडे खासदार असतानाच्या कार्यकाळात मंजूर झाला नाही. त्यामुळे त्यावरती सुद्धा जास्त काही क्रेडिट घेता आलं नव्हतं. अशावेळी पंकजा मुंडे लोकसभेच्या उमेदवार म्हणून समोर आल्या. समोरचे कॅन्डिडेट होते त्यांच्या विरोधात बजरंग बाप्पा सोनवणे. बजरंग बाप्पा सोनवणे तसे कुणाला फारसे माहितीही नव्हते, पण त्यांच्या मागे फॅक्टर काम करत होता. तो म्हणजे जरांगे फॅक्टर, संदीप क्षीरसागर यांचा फॅक्टर. आणि त्यामुळे कुठेतरी सुरेश धस यांचाही फॅक्टर बजरंग बाप्पा सोनवणेंना निवडून आणण्यामागे ॲक्टिव्ह होता अशा चर्चा झाल्या. आणि त्यामुळे तर पंकजा मुंडे म्हटल्या होत्या की जे आमच्या पक्षात होते ते सुद्धा आमच्या विरोधात दिसले. आणि आता मनोज जरांगे यांच्या आंदोलनानिमित्ताने तर नेमकं बीडमध्ये नेमकं कोण विरोधात आहे, कोण सोबत आहे, धनंजय मुंडे यांच्या कोण विरोधात आहे हे सगळं उघडकीस आलंच. प्रकाश सोळंके असतील, संदीप क्षीरसागर असतील, सुरेश धस असतील, विजयसिंह पंडित असतील, जवळपास दोन्हीही मुंडे भाऊ बहिणींच्या विरोधात अख्खं बीड गेले. म्हणजे बीडमधील अर्ध राजकारण गेले असं म्हणता येतं. आणि अशा वेळी पंकजा मुंडेंनी पुन्हा एकदा हैदराबाद गॅजेटर विरोधात भूमिका घेतल्यामुळे पंकजा मुंडेंच्या राजकारणाचा आवाका संकुचित झालाय का असा प्रश्न निर्माण होतो. अगोदरच मनोज जरांगे म्हटले होते लोकसभेला काय केलं ते माहितीये. आता विरोधात भूमिका घेतल्यामुळे येणाऱ्या पुढच्या इलेक्शन्सला सुद्धा मनोज जरांगे हेच सेट करून देतील की पंकजा मुंडे मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे. विरोधात म्हणण्यापेक्षा तसं पंकजा मुंडेने स्टेटमेंट केलं आणि त्यामुळे पंकजा मुंडेंवरती पलटवार म्हणून मनोज जरांगे सुद्धा काय म्हटले, जर आम्ही गुलामगिरीतील गॅजेट
आज मान्य करून आम्हाला आरक्षण घेतोय, तर तुम्ही जे ओबीसी मध्ये 27-28% आरक्षण घेऊन बसले, ते कोणत्या बेसवर? ज्या मंडल आयोगाने तुम्हाला 1980 मध्ये आरक्षण दिलं होतं, त्या मंडल कमिशनने नेमकं कोणते सामाजिक आणि ऐतिहासिक पुरावे तपासले? स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे 1947च्या नंतरचे ते पुरावेत की त्या अगोदरचे? त्यासाठी सुद्धा तुम्ही गुलामगिरीतीलच गॅजेटर दस्तऐवजाचा दाखला जोडला होता आणि मग तुम्ही ओबीसीचं आरक्षण घेतलंय. जे तुम्ही केले तेच आम्ही करतोय आणि तसंच आम्ही मागतोय, असं म्हणून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा जे आहे ते आगीचा भडका करून दिला. एक गोष्ट लक्षात घ्या, मनोज जरांगेंकडे अजूनही 2 चान्स शिल्लक आहेत. एक सातारा गॅजेट आणि औंध गॅजेट लागू करण्यासंदर्भातील सेपरेट GR जो आहे तो मनोज जरांगेंनी त्यांच्या उपोषण सुरू असतानाच घेतलेला आहे आणि त्यासाठी शिवेंद्रराजे भोसले यांचा शब्द हा प्रमाण ठेवलेला आहे. आता ते प्रमाण शिवेंद्रराजे भोसलेंना मोडता येणार नाही, हा एक मुद्दा बाजूला घेतला तरी सगळे सोयरे आणि मराठा हाच कुणबी यासाठी 2-3 महिन्यांचा वेळ घेतलेला आहे. म्हणजे मनोज जरांगेंनी आपला हातचा बाजूला ठेवलाय की इथे काही जरी गफलत झाली, कुठल्याही गोष्टींमध्ये आपण क्रॉस जातो हे जर लक्षात आलं, तर आपण पुन्हा दुसऱ्या आंदोलनाचा चान्स घेऊ शकता. आणि लक्षात घ्या, जे दिलं गेलंय ते प्रमाणावरती दिलं गेलंय आणि राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा मनोज जरांगेंच्या मागे तितक्याच ताकदीने उभे आहेत. सरकारमधून बाजू मांडण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील, सरकारच्या बाहेरून लावून धरण्यासाठी मनोज जरांगे, इकडे ओबीसी मध्ये एकात एक नाही आणि बापात लेक नाही अशी परिस्थिती तयार झाली का, असा प्रश्न तयार झालाय. कारण पंकजा मुंडे आणि छगन भुजबळ एका व्यासपीठावरती येऊन ओबीसीच्या बाजूने किंवा विरोधात भूमिका घेत नाहीत. छगन भुजबळ असतील तर पंकजा मुंडे नसतात, पंकजा मुंडे असतील तर तिकडे धनंजय मुंडे नसतात, धनंजय मुंडे असतील तर राम शिंदे नसतात. ओबीसींना अनेक चेहरे आहेत, अनेक नेते आहेत, मात्र कोणीही एकात एक दिसून येत नाही आणि त्यामुळे ताळमेळ बिघडलाय. आणि अशामध्ये लक्ष्मण हाके समोर येत आहेत, ज्यांचे बॅनरवरती फोटोही नसतात. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर एकटा विचार करून ठेवला तर मनोज जरांगे आजही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती वन मॅन शो दाखवू शकतात. आजही त्यांच्या शब्दावरती तितका समाज एकजूट होऊ शकतो आणि आजही मनोज जरांगे हे सरकारमध्ये उलथापालथ घडवून आणू शकतात. हा आव किंवा मोठेपणा नाही, त्या मुंबईकरांना विचारा आणि मुंबईमधील मंत्र्यांना, आमदारांना, खासदारांना विचारा. ज्यावेळी मराठ्यांचा इकडचा मॉब समुद्र मुंबईमध्ये गेला होता, त्यावेळी काय परिस्थिती तयार झाली होती. या सगळ्या गोष्टी जर विचारात घ्यायच्या ठरल्या तर मुंडे विरुद्ध जरांगे हे जे दसऱ्याच्या निमित्ताने रंगणारे, यामध्ये चुकीचा टायमिंग पंकजा मुंडेंनी निवडला की हाच ॲक्युरेट टायमिंग आहे? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी गर्जना मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.